देवी यांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मंडळींना अनुग्रहित करावे. चालू आहे ना. काही नाही, शांत चित्त. श्री पंडितराव जाधव, गौतम पब्लिक स्कूलचे मुख्य संचालक, उपसंचालक तसेच शिक्षक वृंद, फॅक्टरीतले माननीय डायरेक्टर्स, तसेच इथे जमलेले इतर ह्या शाळेचे सहाय्यक लोक, सहयोगी जे बाहेरून आलेले आहेत आणि इथे आहेत, सगळ्यात मुख्य म्हणजे इथे जमलेला हा सुंदर बालवृंद. की सुंदर व्यवस्थापन केलेली आहे प्रेमाची, की काय बोलावं ते समजत नाही. प्रेमाला भाषा नसते हे मी जाणते, पण नुसतं इतकं हृदय भरून येत आहे की त्यांना शब्दात घालून कसं सांगायचं ते मला समजत नाही. ही अबोध निष्पाप मुलं इथे बसलेली आहेत. हीच उद्या आपल्या या महान देशाची नागरिक सेना आहे. आपल्या देशाने हजारो वर्षापासून तपस्या केलेली आहे आणि त्या तपस्वितेचं फळ म्हणजे अनेक संत साधू ह्या भारताच्या सुंदर प्रांगणामध्ये आले. त्यांनी आशीर्वाद दिला, लोकांना हिताचा उपदेश केलेला आहे. आता आपला देश प्रगतीपर होत आहे. आपण प्रगतीकडे वाढत आहोत. ही फार मोठी गोष्ट आहे की एक देश जो 300 वर्ष गुलामीत खिचपत पडला तो आज स्वातंत्र्याच्या नवीन विचारांनी पुढे वाढत आहे. ह्या वेळेला मला शिवाजी महाराजांची आठवण येते. त्यांनी सांगितलं होतं की स्वचं तंत्र ओळखलं पाहिजे, स्वतंत्र व्हा, स्वचं तंत्र ओळखलं पाहिजे. तसंच ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे, जेव्हा त्यांनी पसायदानाबद्दल परमेश्वराला प्रार्थना केली तेव्हा सांगितलं की आता विश्वात्मके तोषावे, तोषून द्यावे पसायदान. पसायदान म्हणजे काय? त्यांनी सांगितलं की सगळ्यांना आत्मबोध झाला पाहिजे. आत्मबोध होताच हातातून ज्या चैतन्याच्या लहरी वाहतात ते पसायदान. त्यांनी तो शब्द वापरला जो शिवाजी महाराजांनी वापरला होता, विश्व
स्वधर्म सूर्य पाहो. स्वधर्म सूर्य पाहो. स्व म्हणजे आत्मा, त्याच्या धर्माचा जो सूर्य आहे तो ह्या विश्वानी पाहो. असं एक सुंदर भाकीत, अशी फार सुंदर इच्छा, प्रार्थना त्यांनी विश्वात्मकाला केली. जे काही त्यांनी त्याच्यात लिहिलेलं आहे ते सगळं घडण्याची वेळ आलेली आहे. ही आज जी मुलं आपल्यासमोर बसलेली आहेत, ही अशा एका मोठ्या महत्त्वाच्या वेळी ह्या देशात जन्माला आली, जेव्हा ह्या देशामध्ये हे मोठं क्रांतीचं कार्य होणार आहे, जिथे मनुष्य आपल्या मानवी स्थितीतून उठून आत्मिक स्थितीला उठणार आहे. परदेशामध्ये जी प्रगती झाली, ती एखाद्या झाडाची प्रगती व्हावी बाह्यतः तशी झालेली आहे, पण त्याची मुळे मात्र आपल्या देशात आहेत. ही मुळे आपल्याला सांभाळावी लागतील. ती जाणली पाहिजेत की ही मुळे काय. जर आपण त्या मुळांच्याकडे लक्ष दिलं नाही तर परदेशातलं जे झाड एवढं वाढलेलं दिसतं आणि ज्याच्याकडे आपली दृष्टी आहे ते सगळं उलथून पडेल आणि त्याला कारणीभूत आपण आहोत. कारण आपल्या देशामध्ये परंपरागत संतांची सेवा, संत संगती, सज्जन, सन्मार्गाने जाणे, ह्या सर्व गोष्टी लहानपणापासून मुलांना शिकवण्यात येतात. तरीसुद्धा आज आपली जेव्हा दृष्टी पाश्चिमात्य देशांच्याकडे वळलेली आहे, तेव्हा आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की ह्यांनी हळूहळू परमेश्वराकडचं लक्ष दूर केलं आणि प्रगती करत गेले. त्यामुळे आज जसं एखादं झाड मुळांच्याकडे लक्ष न देताना भरमसाठ पाडतं आणि सुकून जातं, तशीच या देशांची स्थिती झाली आहे. ही जी मंडळी आपल्यासमोर बसलेली आहे, ही त्याच होरपळलेल्या स्थितीमध्ये त्या देशांमध्ये राहत होती. तेव्हा जेव्हा त्यांना कळलं की अशी कुणी व्यक्ती आहे जी त्या पाळेमुळे असलेल्या देशातून आलेली आहे, जिला त्या योगाबद्दल माहिती आणि जी योगविद्या जाणते, तेव्हा ते माझ्याकडे आले आणि आज तुमच्या देशामध्ये आलेले. भारताबद्दल ह्यांना फारच आदर आहे, कारण आपला भारत देश हा खरोखर योगभूमीचा देश आहे. साऱ्या जगामध्ये असा देश कुठेही नाही. पृथ्वी मातेने सुद्धा या देशावर फार मेहरबानी केलेली आहे. विशेषतः महाराष्ट्रात जी एक पुण्यभूमी मानतो, इथे नाथपंथीयांनी फार कार्य केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे, विशेष करून आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये सगळ्या नाथपंथीयांनी खूप मेहनत केलेली आहे. म्हणजे हे एक विशेष स्थान आहे. तर सगळ्यात शेवटले नाथ आपण म्हणू की साईनाथ, हे जवळच शिर्डीला झाले. असे हे नाथपंथी लोक, त्यांनी जी इथे मेहनत केली. त्याशिवाय श्री रामसुद्धा इथे अनवाणी चालून आले, त्यांनी सुद्धा ह्या भूमीचा एवढा मान केलेला आहे. ही एक पुण्यभूमी आहे आणि ह्या पुण्यभूमीमध्ये जे जन्माला येतात त्यांनी फार सुकृत केलं असेल, काहीतरी विशेष पुण्य केलं असेल, म्हणूनच ते इथे जन्माला येतात. आणि त्यांनाच बघायला, त्यांच्याच भेटी घ्यायला हे साधू संत इतर देशातून आलेले, हे तुम्हाला भेटायला आलेत, तुम्हाला ओळखायला आलेत. आणि त्यांना आश्चर्य वाटतं की आपण लोक किती धार्मिक, किती सोज्वळ आहोत. आता जेव्हा नवीन प्रगतीकडे आपली दृष्टी जाते, तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं लक्ष परमेश्वराकडे असलं पाहिजे. नामदेवांनी एक फार सुंदर कविता लिहिलेली आहे आणि ती कविता गुरु नानकांनी आपल्या ग्रंथसाहेबमध्ये घेतली. गुरु नानक पण फार मोठे गुरु होऊन गेले, फार मोठे. ते म्हणजे दत्तात्रयाचंच अवतरण होतं. त्यांनी नामदेवांचा फार मान केला आणि मराठी भाषेतच त्यांनी त्यांच्या सर्व कविता गुरुग्रंथमध्ये लिहिलेल्या आहेत. त्यातली जी कविता, त्याचा मी अर्थ आपल्याला सांगते, फार सुंदर आहे, तो मुलांनी ऐकावा. एक मुलगा पतंग उडवत आहे, ती आकाशात भरारी मारते. भरारी शब्दच आहे, ग्रंथसाहेबमध्ये सुद्धा भरारी शब्द वापरला अगदी मराठीत तंतोतंत. आणि तो इतरांशी बोलतो आहे, खेळतो आहे, धावतोय इकडे तिकडे, पण लक्ष त्याचं सगळं त्या पतंगाकडे. दुसऱ्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे
की पुष्कळशा बायका आहेत, आपल्या विहिरीवर गेल्या, पाणी भरून घागरी एकावर एक ठेवून येत आहेत आणि झर चालल्यात, घरी काम आहेत त्यांना. त्यावेळेला इतरांशी बोलतात, हसतात, पण लक्ष त्यांचं घागरीकडे. मग एका आईचं वर्णन आहे, लहान मुलाला कडेवर घेऊन ती सगळं काम करते आणि काम करताना वागते, तिला कुठेतरी उचलावं लागतं काहीतरी, सगळंच काम करत असते ती, पण लक्ष तिचं सगळं आपल्या मुलाकडे कडेवर असतं. तसं जोपर्यंत आपल्या देशाचं भवितव्य राहणार नाही, जोपर्यंत आपलं लक्ष परमेश्वराकडे राहणार नाही, तोपर्यंत आपल्याला कधीही मार्गदर्शन होणार नाही. मार्गदर्शन होण्यासाठी लक्ष परमेश्वराकडे असायला पाहिजे. हे लक्ष जरी आपण म्हटलं आपण परमेश्वराकडे आम्ही लावतो, तरी त्याचा अर्थ काय तेही समजलं पाहिजे. हिंदू धर्मात काय किंवा ख्रिश्चन धर्मात काय किंवा गौतम बुद्धाच्या बुद्ध धर्मात काय किंवा त्याच्याही पलीकडे जर तुम्ही जाऊन बघितलं तर आजकालचे जे सगळ्यात अद्यावत आपण म्हणू आदि शंकराचार्य वगैरे झाले, त्या सर्वांनी एकच गोष्ट सांगितली आहे की आपला आत्मबोध झाला पाहिजे, आपला पुनर्जन्म झाला पाहिजे. ते झाल्याशिवाय हे आपल्याला समजायचं नाही. आता आपण रोज बघतो की ह्या पृथ्वी मातेत आपण जर बी पेरलं तर ते आपोआप उगवतं. ते कसं उगवतं ते आपण सांगू शकत नाही, पण ते आपोआप उगवतं, सहजच उगवतं. तसंच आपण बघतो ही सृष्टी वारंवार जसे जसे ऋतू येतात त्याप्रमाणे तिचा संबंध वेश बदलत जातो. पण आपण हे लक्षात घेत नाही की असं होतं कसं, ही सृष्टी अशी बदलते कशी, ह्या फुलांपासनं फळं कशी होतात. त्याला कारणीभूत काहीतरी एक जिवंत शक्ती असली पाहिजे आणि ती शक्ती जी आहे ती आदिशक्तीची शक्ती आहे आणि त्या शक्तीने सर्व जिवंत कार्य होत असतात. आजपर्यंत आपण एक लहानशा अमिबापासनं माणसं झालोत असं सायन्स म्हणते, पण तुम्ही कसे झालात हे सांगणं हे सायन्सचं काम आहे, पण कसं झालं ह्याचं उत्तर त्यांच्याजवळ नाही. त्याचं उत्तर असं आहे की आपल्यामध्ये ही धर्मशक्ती आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा धर्म असतो. सोन्यामध्ये त्याचा धर्म आहे, चांदीमध्ये त्याचा धर्म आहे, तसाच मनुष्यामध्ये सुद्धा त्याचा धर्म आहे आणि ते 10 धर्म आपल्यामध्ये बसलेले आहेत. जेव्हा मनुष्य हे 10 धर्मांचं अवलंबन करतो तेव्हा त्याच्यामध्ये संतुलन येतं. ते संतुलन आल्यावर तरीसुद्धा लोक असा प्रश्न विचारतील की हे संतुलन का करायचं, ह्याचा काय उपयोग आहे. जर तुम्हाला उत्थान करायचं आहे, जर तुम्हाला ह्याच्यावर उड्डाण करायचं आहे, जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा उच्च स्थितीला जायचं आहे, तर त्याच्यासाठी पहिल्यांदा संतुलन यायला पाहिजे. आणि ते संतुलन हे आपल्या शाळांमधनं आपल्या गुरुवर्यांकडे होतं. मला हे ऐकून फार आनंद झाला की इथले संचालक ध्येयनिष्ठ आहेत. मोठं ध्येय ज्यांचं आहे असे लोक कधीही मुलांना सन्मार्गापासून विचलित होऊ देणार नाहीत. मुलांनी हे समजून घेतलं पाहिजे की आमचे जे गुरुजन आहेत ते आम्हाला जे शिकवतात ते आमच्या भल्यासाठी आणि हितासाठी. पुष्कळदा त्यांचं शिकवलेलं सांगितलेलं कडू लागत असेल, पण अंतिम ते जाऊन तुम्हाला वाटेल की जेव्हा तुम्ही इथून पास होऊन जाल की त्यावेळेला मला गुरुनी सांगितलं ते बरं झालं, नाहीतर मी आता कसा असतो बरं, असा विचार नंतर येऊन तुम्हाला वाटेल बरं झालं मला सांगितलं आणि तुम्ही त्या गुरुची नेहमी अगदी स्तुती करा. माझ्या यजमानांचं मी सांगते, त्यांचं अक्षर फार खराब होतं आणि त्यांच्या गुरुनी त्यांना सांगितलं की तुमचं अक्षर फार खराब आहे, तुम्ही फार हुशार पण तुमचं अक्षर खराब आहे. त्या सांगितलं मग सर मी कसं अक्षर ठीक करायचं. त्या सांगितलं बघ तू असं कर, मी काही लिहून ठेवलेलं आहे, तू त्याची कॉपी कर बसू. तर हे ते आपल्या बरोबर घेऊन गेले आणि त्यांनी ती कॉपी करायला लागले. ते कॉपी करताना त्यांनी पाहिलं की त्यांचे गुरु म्हणजे किती विद्वान, त्यांनी जे काय लिहिलं होतं ते किती मोठं लिहिलेलं होतं. ते वाचून वाचून त्यांना आश्चर्य वाटलं आणि त्यांच्या मनात आलं की मी कधी हे सगळं माझ्या डोक्यात हे कधी येणार, हे विचार हे किती उच्च विचार आहेत. आणि त्यानंतर त्यांनी इतका अभ्यास केला, त्यात विचार केला आणि त्यांचं अक्षर अर्थात अगदी मोत्यासारखं आहे, पण त्याशिवाय त्यांच्यामध्ये जी एक बुद्धीला नवीन प्रेरणा मिळाली त्यामुळे त्यांचं जीवन फार सुधारलं आणि आज ते कुठल्या कुठे पोहोचले. अशी ही जी गुरूंची तुमच्यासमोर ध्येयनिष्ठ गुरूंची तुमच्यासमोर प्रतिमा आहे, हीच खरोखर असं समजलं पाहिजे
की देवीची प्रतिमा आहे. ही शक्ती आहे आणि ही शक्ती तुम्ही स्वीकारावी, प्रेमाने आपल्यामध्ये घ्यावी. हे संतुलन तुमच्यात आलं म्हणजे आत्मबोध जो तुम्हाला होईल त्याचा सुद्धा फायदा होऊ शकतो. आत्मबोध हा झालाच पाहिजे. आजच्या आधुनिक काळात जर आत्मबोध होणार नाही तर कधी होणार? ही वेळच अशी आलेली आहे की ह्या वेळेला आत्मबोध हा झालाच पाहिजे. म्हणजे पूर्वी समजा एखाद्या झाडाला 2-4च फुलं येत असतील, जनक राजाच्या वेळेला एकच नचिकेताला आत्मबोध झाला होता, कबूल. पण आता तशी वेळ नाही. आता मी ह्याला असं म्हणते की हा वेळा बहरलाय सगळीकडे, इंग्लिशमध्ये ब्लॉसम टाईम आलेला आहे. आणि ह्या ब्लॉसम टाईमच्या वेळेला अनेक फुलांची फळं होणार आहेत. ही वेळ आलेली आहे, ही हवा आलेली आहे आणि ते सर्वांनी करून घेतलं पाहिजे आणि हे झालं पाहिजे. हे आमचं कार्य आहे आत्मबोध देण्याचं. ते देणं काय म्हणा तुमचं आहे, ते तुमच्याजवळच आहे, तुझं आहे, तुझं पाशी. ते फक्त मी तुम्हाला जे आहे ते द्यायलाच आलेले आहे. त्या पलीकडे आमचं काही देणं घेणं लागत नाही. एक पेटलेला दिवा जर दुसऱ्या दिव्याला पेटवतो तर त्यांनी काही विशेष कार्य केलं अशातली गोष्ट नाही. ही अगदी सोपी गोष्ट आहे. ते घडणं अगदी सोपं आहे. तुम्ही अगदी तयार आहात. ज्या तुम्ही भूमीवर बसलात ती भूमी साक्षात पुण्यवान असल्यामुळे तुम्ही यज्ञभूमीवरच बसलेले आहात. तेव्हा हे कार्य अत्यंत सोपं आहे आणि क्षणात होण्यासारखं. पण त्याच्यानंतरच मग थोडी मेहनत करावी लागते की हे जे अंकुरलेलं आपल्यामध्ये आहे ते जरा जपावं लागतं. ह्याचे अनेक फायदे आहेत. म्हणजे जी आपल्यामध्ये शक्ती कार्यान्वित आहे, ज्याच्यामुळे आपण प्राण आपले चालतात, ज्याला आपण प्राणशक्ती असं म्हणू, ती शक्ती. नंतर मन, ज्याने आपण मन आपल्यामध्ये आहे, ज्याने आपल्यामध्ये भावना येतात, ते मन, त्याची जी मनशक्ती आहे ती, त्यात धर्मशक्ती, ह्या तिन्ही शक्त्या मिळून जी एक शक्ती झालेली आहे चैतन्य शक्ती, ही चैतन्य शक्ती तुमच्या आतून वाहू लागते. ती तुमच्यामध्ये आत्म्याचं जागरण झाल्याबरोबर तुमच्या हातातून, म्हणजे जसं काही तुमच्या नसानसातून वाहू लागतं. आणि हीच आपल्या उत्क्रांतीची पहिली ओळख आहे. मनुष्य किती म्हणाला की मी मोठा मनुष्य आहे किंवा मी साधू संत आहे किंवा असा म्हणाला की मी अत्यंत उच्च प्रतीचा आहे, तरीसुद्धा आत्मबोध झाला की नाही ही गोष्ट आधी पाहायला पाहिजे. जर आत्मबोध झाला तर अशा माणसाच्या नसानसातून ते चैतन्य वाहू लागतं. आणि जेव्हा ते चैतन्य तुमच्यातून वाहू लागेल तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या चैतन्यामुळे तुम्ही स्वतःचा किती लाभ करू शकता. तुमची मानसिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, बौद्धिक परिस्थिती एकदम ठीक होते. आमच्याकडे अशी पुष्कळ मुलं आली जे मास्तरांनी सांगितलं की अगदी ढ आहे, त्यांना वर्गातनं काढून टाकायचे, बुद्धीच चालत नव्हती. आणि आल्यावर आता फर्स्ट क्लास फर्स्ट ते पास झाले. आणि आता त्यातला एक मुलगा 3,000 रुपयावर नोकरीवर आहे आणि त्याच्या आईवडिलांनी सांगितलं की हाला तर आम्ही असं सोडून टाकणार आहे, काही कामाचा नाही, शिकत नाही. तर ह्याच्यामध्ये सर्व 3 शक्त्या, ज्याला आम्ही सहयोगामध्ये महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशा 3 शक्त्या म्हणतो, ती एक आदिशक्तीची जी शक्ती कुठून येते ती शक्ती तुमच्यामधनं वाहू लागली म्हणजे तुम्ही अशी कार्य करून दाखवू शकता की लोकांना वाटेल हे कसं घडतं. आता हे कसं घडतं ते समजून घेतलं पाहिजे. ते अगदी सोपं काम आहे, समजायला लहान मुलांना सुद्धा कठीण जाणार नाही. एखादी गोष्ट घडली म्हणजे हा परिणाम कोणत्या तरी कारणामुळे होतो. समजा जर गाडीचा ब्रेक खराब झाला तर गाडी थांबते, म्हणजे एक कारण झालं, एक त्याचा परिणाम झाला. ह्या कारण आणि परिणामाशी झगडून काहीही लाभत नाही. तर त्या कारणाच्या पलीकडे गेलं पाहिजे. म्हणजे जो ब्रेकचा कंट्रोल आहे त्याच्या पलीकडे जर तुम्ही गेलात तर ब्रेकही ठीक होणार आणि त्याचा परिणामसुद्धा ठीक होईल. तर त्याप्रमाणे आपल्यामध्ये सुद्धा ही जी शक्ती आहे ही कारणांच्या पलीकडे. जर ह्या शक्तीला तुम्ही शरणागत गेले किंवा ह्या शक्तीला तुम्ही पूर्णपणे वाव दिला आणि त्याने तुम्ही समर्थ झालात तर मग तुम्ही कारणांच्या पलीकडे जाता आणि मग अचाट कामं होतात. साईनाथांनी अनेक रोगांना बरं केलं ही गोष्ट खरी आहे. तसेच आम्ही अनेक रोगांना बरं केलं आहे, सहयोगाने बरं केलं आहे. पण ते काय आम्ही केलेलं नाही. ही शक्ती जी वाहते ती आपोआपच लोकांना ठीक करते. कितीतरी कामं यांनी अगदी सहज होऊ शकतात. तेव्हा ही शक्ती प्राप्त झाली पाहिजे अशी परमेश्वराचीच इच्छा आहे. त्याच्या साम्राज्यात तुम्ही यावं ही परमेश्वराचीच इच्छा आहे. तो आतुर आहे की ही माझी मुलं, त्यांना मी जन्माला घातलेलं आहे, आता ह्या स्थितीला आलेले आहेत आणि आता ह्यांना माझ्या साम्राज्यात आलं पाहिजे आणि त्यांचं जे काही आहे ते त्यांना मी दिलं पाहिजे. जसं एखादा